कुणकेश्वर ग्रामस्थ म्हणून आम्ही आज देवगड तहसीलदार कार्यालय येथे जमलेलो आहोत। काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर येथे जो अवैध वाळू उपसा झाला त्यावेळी ग्रामस्थांनी या ज्या 2 गाड्या होत्या त्यांना तिथे रंग्यात पकडलं होतं। सरपंच, तलाठी यांना या संबंधी कल्पना सर्कल साहेबांना या संबंधी कल्पना दिलेली होती। त्यानुसार त्यांच्यावर आज कारवाईच्या दृष्टीने या दोन्ही गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत। पण वर्षानुवर्षे कुणकेश्वरला जो वाळू उपसा होतो त्यामुळे तेथील मानवी वस्तीला, मच्छीमारांची जी घरं आहेत किंवा त्यांच्या ज्या ह्याच्या होड्या ठेवण्याच्या ज्या खोपी आहेत त्यांना इथे धोका निर्माण होणार आहे। मानवी वस्तीत पाणी घुसण्यास, समुद्राचं पाणी डायरेक्ट मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार यापुढे होणार आहेत। या दृष्टीने ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही कारवाई केली। त्या दृष्टीने प्रशासनाने उत्कृष्ट असं सहकार्य केलं। ह्या दोन्ही गाड्यांवर कारवाई केली। यानंतर जरी हे प्रकार थांबले नाहीत तर ग्रामस्थांकडून अतिशय आक्रमक भूमिका घेतली जाईल आणि त्या ठिकाणी गाड्या वगैरे जर कुठले असे अवैध वाळू उपसा झाला तर प्रशासनाला ही म्हणजे शेवटचं हे आमचं सांगणं असेल। त्यानंतर आम्ही कायदा व्यवस्था हातात घेण्या इतपत आता आमची व्यवस्था ही आलेली आहे, परिस्थिती आलेली आहे। आणि आता म्हणजे कालपासून जो विषय झाला, वाळू पकडले, वाळू उपसा माफिया जे होते त्यांना पकडलं, त्यांना इथे आता आणलं गेलं आहे। त्यानंतर त्याने अतिशय व्यवस्थित भूमिका घेतली, चांगलीच भूमिका घेतली। यानंतर हे प्रकार होणार नाहीत, तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही किंवा हे प्रकार तातडीने इथे थांबवले जातील असं आश्वासन त्या साहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या। आणि ह्या दोन्ही जे आता गाड्या आम्ही पकडून दिल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तसंच काय विषय आहे, वर्षानुवर्ष हे प्रकार चालू होते, याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत होता। त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की समुद्राचं पाणी डायरेक्टली मानवी वस्तीत येऊन आमच्या घरांना धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे तातडीने जर ह्यांनी लक्ष नाही दिला तर आम्ही तिथे पण आंदोलन करू आणि जे काही संबंधित वाळू माफिया आहेत त्यांच्या विरुद्ध उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे होती। पण त्या दृष्टीने त्यांनी कसं दुर्लक्ष केलं। आम्ही ग्रामसभेला याची म्हणजे सरपंचांना वगैरे ह्याची वारंवार जाणीव करून दिली। त्यातील नागरिकांनी सगळ्यांनी एकत्र करून म्हणजे कसं आमचा तिथे जिव्हाळ्याचाच विषय आहे, मच्छीमारी आम्ही स्वतः करतो त्यामुळे तो विषय जिव्हाळ्याचाच आहे। आम्हाला दिसतंय की आमच्या तिथे मच्छीमारीची जी वस्ती आहे त्यांना जे काय आमचे होड्या वगैरे ठेवण्याची जी घरं आहेत त्यांनाच धोका निर्माण झाला आहे एकंदरीत। आणि महामार्गाच्या नजदीक असल्यामुळे हे जे परिस्थिती प्रशासनाला दिसत नसेल तर त्याला म्हणजे निव्वळ डोळे झाक करतात हे लोक असं म्हणणं आरोप आहे आमचा।